नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आषाढी एकादशी संक्रांतीच्या दिवशीच आलेली आहे. त्यामुळे तिळगुळाची पोळी आपल्याला करता येणार नाही. त्या दिवशी ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी खास ही वड्याची उपवासाची रेसिपी मी दाखवत आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही आवडली तर करून बघा, खाऊन बघा. तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो. नवीन काहीतरी आपल्याला चटपटीत आणि झणझणीत, कुरकुरीत असं पाहिजे असतं. तर हा वडा तुम्ही करून पहा. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा वडा जर आवडत असेल तर तुम्ही नक्की करून पहा. फारसा वेळ न दवडता पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला मी ती रेसिपी आता करून दाखवते पहा. हे बटाटे घेतलेले आहेत. आमच्याकडे मेंबर तसे कमी असल्यामुळे मी बटाटे थोडे कमीच शिजवलेले आहेत. तुमच्या मेंबरच्या सदस्यांवर ते अवलंबून आहे. जास्त मेंबर असेल तर जास्त बटाटे उकडायचे आहेत. बटाटे उकडून थंड झालेले आहेत पहा. ते आता मी स्मॅश करते. हातानेच करायचे आहेत. मिक्सरला लावायचे नाहीयेत पहा. ते फारच त्याचा लगदा होईल मग. असे भरडसर किंवा जाडसर असे ठेवायचं आहे आपल्याला. असेच छान लागतात ते. असे आपण करून घेतलेत पहा आता. प्रत्येक वेळेला खिचडी करण्यापेक्षा आता याच्यामध्ये आपण जिरा पावडर टाकलेली आहे पहा. तुमच्याकडे जर कोथिंबीर वगैरे चालत असेल उपवासाला, जे चालतं तुम्ही ते या भाजीमध्ये टाकून द्यायचं. आमच्याकडे जिरा चालतो त्याच्यामुळे मी जिरा पावडर टाकलेली आहे. मीठ टाकायचं आहे पहा. आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आपल्याला. आपल्याला कोटिंगमध्ये पण आपण मीठ टाकणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपण. नाहीतर वडे खूप खारट होतील मग. वड्याचं जे कोटिंग करणार आहोत त्याच्यात पण आपण मीठ टाकणारच आहोत. अशा पद्धतीने हे करायचं आहे आपल्याला. आता आपण फोडणी देणार आहेत पहा. तेल तापेपर्यंत आपण हे करणार आहे पहा त्याला आता. त्याला किसून टाकणार आहेत आपण ते तेल टाकून घेऊ आपण कढईत. तेल टाकल्यानंतर आपल्याला तापू द्यायचंय तेल. तुपाची तुम्ही फोडणी देऊ शकता पहा. पण माझ्याकडे आहे उपवासाचं तेल. याच्यामध्ये आलं किसून टाकायचंय पहा. आलं जरूर किसून टाका तुम्ही. खूप स्वादिष्ट भाजी लागते. बाहेर कसं आपण पाव वडा वगैरे खातो तशीच त्याला टेस्ट येते पहा. आणि पचायला पण सोपं होतं पहा. आल्याला विशिष्ट असा स्वतःची अशी चव असते पहा. त्याच्यामुळे भाजीला एकदम टेस्टी होते भाजी. आता ही चटणी मी हिरवी मिरची कुटलेली पहा अशी भरडसर, बारीक नाही केलेली. आणि मी थोडीच मिरची टाकलेली आहे कारण आमच्याकडे जास्त तिखट नाही चालत. आणि भाजी पण आपली थोडीच आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही अतिशय झणझणीत ही भाजी करू शकता पहा. तुमच्या सगळं तिखट कसं अवलंबून आहे तुमच्या घरात लागतं. त्या पद्धतीने तुम्ही चटणी कमी जास्त करू शकता. मीठ नॉर्मल लागतं आपल्याला सर्वांना, पण चटणीचं कसं काही ठिकाणी तिखट वगैरे लागतं, तर ते मिरची टाकू शकतात पहा याच्यामध्ये, हिरवी मिरची. अतिशय छान लागते ही भाजी. त्याच्यामुळे आता ही भाजी तयार करून घ्यायची आपण. काढून घेऊ पहा आपण डिशमध्ये. आपल्याला पुढची तयारी करायची आहे. भाजी तयार करून झालेली आहे आपली आता डिशमध्ये ती काढून घ्यायची. पुढच्या तयारीला आपण लागू आता. अतिशय पटकन अशी रेसिपी होते पहा, फार वेळ पण नाही लागत. बटाटे वगैरे अगोदरच उकडलेले असतात त्याच्यामुळे वेळ खाऊ नाही अजिबात. आता आपण चटणी करून घेऊयात पहा मधल्या काळामध्ये. याच्यामध्ये आपण थोडे शेंगदाणे टाकणार आहोत. तुम्ही कोरडी चटणी खाऊ शकता पहा. तिळाची आणि शेंगदाण्याची करू शकता किंवा नुसती दह्यासोबतही तुम्ही हे वडे खाऊ शकता. तुम्ही हे वडे तसेच सुद्धा खाऊ शकता पहा, काही कुठलीच चटणी न वापरता. पण आपण इथे एक चटपटीत अशी चटणी केलेली आहे पहा. शेंगदाणे आपले भाजून झालेत. शेंगदाणे इथं काढून घेतलेत पहा. आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करायचे आहेत. थंड झाले शेंगदाणे आपले. आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळ होता माझ्याकडे. त्याच्यामुळे त्याचा किस करून घेतला आहे मी. किसून त्याच्यामध्ये टाकलं. हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला किती नारळ टाकायचा आहे, किती शेंगदाणे टाकायचे आहे, चटणी किती वाढवायची आहे याच्यावरती हे घटक अवलंबून आहे. हे घटक कमी जास्त झाले तरी चालतील. काही अडचण नाही. याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी टाकलेली आहे. तुम्ही मिरची जास्त जर तिखट करायची असेल चटणी तर तुम्ही अजूनही हिरवी मिरची टाकू शकता. दही घेतलंय पहा मी 1 पळी. 1 पळी पुरेसं दही होतं पहा. मग जास्त आंबट पण नाही चांगले. थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी. पाणी तुमच्या किती पातळ करायची आहे. मीठ पण याच्यात टाकून घ्यायचंय म्हणजे पटकन ते बारीक होतं पहा. आणि पटकन मिक्स होतं एकदम. चटणी करून घ्यायची पहा. अतिशय सुंदर ही चटणी लागते पहा. इतकी चटपटीत लागते.
तुम्ही एकदा चटणी करून पहा, मस्त लागते एकदम. आमच्याकडे ही चटणी फार आवडते सर्वांना. आणि तुम्ही जितकी पाहिजे तितकी झणझणीत करू शकतात. आमच्याकडे फार लय तिखट चालत म्हणून मी एकच मिरची टाकली. तुम्ही ही चटणी अशी सुद्धा खाऊ शकता. पण आता आपण त्याला जिऱ्याची फोडणी देणार आहे मी. पण जर नसेल तुमच्याकडे जिरे चालत उपवासाला तर तुम्ही अशी पण ती खाऊ शकता. तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये तूपही वापरू शकता पहा. पण उपवासाचं तेल असतं आमच्याकडे त्याच्यामुळे मग मी तेलच वापरलेलं आहे. तेलकट जास्त होऊ नये या दृष्टिकोनातून. गॅस बंद केलाय पहा. आता ही फोडणी आपण मस्त याच्यावरती टाकणार आहेत. इतका खमंग सुटलाय वास त्या फोडणीचा. चटणी फार लज्जतदार लागते पहा. साधी, सोपी, घरातल्या साहित्यामध्ये तयार होते पहा ही चटणी. अतिशय चवीला छान लागते. तोंडाला चवच येते ही चटणी खाल्ल्यानंतर. मस्त वाटतं एकदम. छान झाली ही चटणी. आता आपल्याला कोटिंग तयार करून आपण आता वडे बनवायला सुरुवात करणार आहे पहा. आपला जो मेन जो आहे कार्यक्रम तो आपल्याला करायचा. भगरीचं पीठ मी कोटिंगसाठी वापरले. तुम्ही राजगिऱ्याचं पीठही कोटिंगसाठी वरून वापरू शकता पहा. भगरीचं पीठ वापरा. अतिशय कुरकुरीत, मस्त, क्रिस्पी असे हे वडे तयार होतात पहा. चवीला छान लागतात. एवढं पीठ मला पुरेसं आहे कारण माझे वडे कमीच आहेत आणि हे पीठ मी मिक्सरला तयार केले पहा घरच्या घरी. मीठ टाकायचं आहे पहा याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण मीठ भाजीमध्ये पण टाकलेलं आहे. पुन्हा चटणीत पण मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. मीठ पण टाकून घेतलंय आपण. आता याला फार याच्यात काही टाकायचं नाही पहा जास्त काही. आता आपण ती करून घेणार आहेत पहा त्याचं कोटिंग वरचं. तुम्ही हाताने तर कालवता येतच आपल्याला. सुरुवातीला मी याने कालवले, नंतर आपण हाताने ते मिक्स करणार आहेत. अतिशय झटपट आणि अतिशय चवदार अशी ही रेसिपी तयार होते आणि कुठलाही त्रास होत नाही पहा. भगर पचायला हलकी असते. उपवासाला वेगळं काहीतरी तोंडाला चव येते पहा. कोटिंग तयार केलंय आपण आता. कोटिंगला तर आपण ते वडे जे आहेत, ते वडे इथं बनवून घेणार आहेत पहा. तुम्हाला जसं पाहिजे तशा आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता. लहान, मोठे हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. मोठे बनवायचे की लहान बनवायचे तसं काही नाही. मी आपले मध्यम आकाराचे बनवलेत वडे. जास्त मोठे नाहीत आणि जास्त छोटे पण नाहीत. कारण खायचे आपल्यालाच आहेत पहा. मोठे जर वडे केले तर आपल्याला मग तेल जास्त घ्यावं लागतं मोठ्या प्रमाणावर. मग ते चांगले तळतात. आणि खूप छोटे घेतले तर खूप वडे करीत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा मीडियमचे साईजचे केले तर मध्यम प्रतीचं तेल टाकलं तरी पण आपले वडे चांगले मग तळून निघतात पहा. असे वडे सगळे आपण तयार केलेत पहा. अतिशय लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे वडे आवडतात. तुम्ही करून पहा. कोटिंग तयार केलंय आपण आता. तेल टाकून घेतलंय पहा. तेल चांगलं तापू द्यायचंय पहा सुरुवातीला. नंतर तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण सुरुवातीला तेल चांगलं तापलंय पहा आपलं आणि कोटिंग टाकून द्यायचे आता. 1-2 वडे मी काढणार आहे. फार एक-एक नाही काढणार. असे वडे चटपटीत, कुरकुरीत छान तयार होतात पहा. थोडेसे होऊ द्यायचे जरा, मग थोडं हलवायचंय त्याला. आम्ही उपवासाला खिचडीऐवजी बऱ्याचदा हे वडेच करत असतो पहा. चटणी केली तर दिवसभर पोट भरतं आणि तोंडाला चव पण येते आणि कुठलेही फार तेलकटपणा नाही पहा याच्यामध्ये. हे वडे हाताला तेल सुद्धा लागत नाही या वड्यांचं आपल्याला. क्रिस्पी होतात एकदम. तेलकटही लागत नाही हाताला. कमी तेल पितात आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतं पहा. भगर आपल्याकडे असतेच पहा. अगदी थोड्या पिठामध्ये हे सगळं तयार होतं. कोटिंगला काही फार पीठ लागत नाही आणि घरच्या घरी मिक्सरमध्ये आपल्याला ते पीठ काढता येतं पहा. झालेत पहा आपले वडे तयार. छान असे क्रिस्पी त्याला तेलकटपणा पण नाहीये अजिबात. डिशमध्ये काढून घेऊयात आपण. दुसरे दोन्ही पण वडे मी टाकलेत पहा आता.
ही मिरची जी आहे ना, हिला मी उभे काप दिलेले आहेत मध्ये, म्हणजे आपल्या अंगावर उडणार नाही. अशी ह्या वड्यातच ते मिरची टाकायची पहा. इतका सुंदर सुवास पण सुटतो आणि वड्याला त्याचा वास लागतो पहा. त्याच्यामुळे ते वडे इतके छान लागतात, चवदार लागतात एकदम. नंतर ही मिरची आपण काढून घ्यायची पहा डिशमध्ये. आता आमच्याकडे मी थोडीच तळलेली आहे. तुम्ही जास्त कमी मिरची तळू शकता. अजिबात तिखट लागत नाही पहा ही मिरची. त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे नाही टाकलं, पण मिरची तिखट नाहीये. साधारणपणे पिवळ्या कलरची मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे तशी मिरची तुम्ही तळू शकता पहा. काढलेली आहे मी 4च मिरच्या तळलेल्या आहेत. 3 सापडल्यात आपल्याला. दुसरी पण सापडेल आता. मेंबरवर ही चटणी, ही मिरच्या सुद्धा खूप छान लागतात पहा. इतक्या चवदार लागतात ना त्या. काढून घेतल्यात आपण त्या मिरच्या पण आणि याला तर वेगळाच खमंग सुटलाय. घरातच सुवास दरवळतोय पहा या वड्यांचा. असे वडे आपले तयार झालेत पहा. बाकीचे वडे मी नंतर करणार आहे. कारण काही मेंबर आमचे बाहेर गेलेले आहेत. अशी ही चटणीने असे वडे तयार झाले. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि जरूर हे वडे करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओसाठी मोटिव्हेशन मिळते. आहाहा! तोंडात अक्षरशः पाणी सुटले पहा. अतिशय टेस्टी असे हे वडे आहेत. एकदा करून बघा. उद्याचा उपवास आहे संक्रांतीचा, त्याच्यामुळे तुम्ही जरूर करून पहा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे आवडणार आहे पहा सगळ्यांना. धन्यवाद.